हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. तर आज बऱ्याच दिवसातून आपल्या हॉटेलपासून मी ब्लॉगची स्टार्ट करते आणि बऱ्याच दिवसातून ब्लॉगसुद्धा येतो आहे. तर आज खूप जास्त एनर्जेटिक फील होत होतं खूप दिवसातून, सो म्हणलं ब्लॉग पण चालू करूयात. तर आज मी सगळा दिवसभराचा जो रुटीन आहे माझं तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, त्यामुळे स्टेट ट्यून. ते सर ना प्लीज. तर बघा जा तिकडे ते सगळं आवरायला मदत कर, मला मदत करणार होती ना तू, मदत जा. तर आता गप ना प्लीज ना, बरी तर बस बस. तर अशा प्रकारे बघा त्रास दिला जातो. तर या व्हिडिओची सुरुवात सकाळीच झाली होती, जसं की तुम्ही पाहिलंच असेल. ते सकाळी मी काय काय बोलले की वेलकम टू माय ब्लॉग. आता प्लीज ना यार जा. हा, तर सकाळी झाली होती या व्हिडिओची सुरुवात आणि मी तुम्हाला बोलले होते की माझं दिवसभर जे काय होईल माझ्यासोबत तुमच्यासोबत मी शेअर करेल. पण दिवसभर मला थोडंसं वेगळं काम लागलं आणि म्हणजे ते काम करायचंच होतं आज, पण मला वाटलं नव्हतं की माझा दिवस जाईल त्या कामामध्ये. पण ते दिवस गेला त्या कामामध्ये आणि मी ते शूटच करू शकले नाही. ऍक्च्युली मला ते शूट करायचं सुद्धा नव्हतं आणि त्या कामासाठीच मी सकाळी सगळं पटापटा पटापटा माझं मी आवरलं आणि निघाले हॉटेलवर जाण्यासाठी. आणि त्यानंतर मी घरातली भरपूर अशी कामे तशीच ठेवून दिली होती, म्हणजे जसं की भांडी तशीच बेसिंग मध्ये होती, कपडे धुवायची राहिली होती, झाडू मारायचा लिटरल राहिला होता, म्हणजे सगळीच कामं जसा पसारा होता घरात तसंच मी ठेवून माझं आवरून हॉटेलवरती गेलते आणि दिवसभर मग काही शूटच केलं नाही. आणि माझं एक डॉक्युमेंट सापडत नव्हतं, ते की घरीच राहिलं होतं. मी घरी येऊन कपाट उघडणार होते आणि त्यातलं डॉक्युमेंट काढणार होते, पण त्या कपाटाची चावीच हरवली. आणि मग मी इतक्या घरभर शोधली, कारण आद्याला खूप सवय चावी घ्यायची, पर्समध्ये टाकायची आणि ते खेळत बसायचं. आणि सर मी एवढी चावी शोधली, शेवटी तिच्या टेबलच्या एका कप्प्यामध्ये मला ती चावी सापडली. आणि त्या चावी शोधण्याची म्हणजे 4:30-5 वाजता आम्ही घरी आलो. ती चावी शोधण्यात मला 1 तास गेला. मी सगळं त्याच्या नादात अजून पसारा काढला, सगळीकडचं चापस करण्याच्या नादात खूप जास्त पसारा पडला असा घरामध्ये. तर 6 वाजले. तिथून पुढे मला एक व्हिडिओ एडिट करून आजच द्यायचा होता, कारण ब्रँड कडून खूप जास्त मेसेज आणि कॉल येत होते. सो मी ते केलं. त्यामुळे आता वाजलेले आहेत 6:30 आणि घरात आहे असा पसारा आहे, तुम्हाला मी दाखवेल. आणि मला त्यात मला पिंपऱ्याला म्हणजे माझ्या मम्मीकडे सुद्धा जायचंय, पण आता काय माहित होतंय का नाही जाऊन. तर बघा हा फक्त हॉल मधला पसारा आहे, अजून बेडरूम दोन्ही म्हणजे एका बेडरूम मध्ये नाही पसारा तरी आहेच. त्या 2 बेडरूम, 2 बेडरूम, किचन आणि बाथरूम मधला पसारा जर तुम्हाला दाखवला तर तुम्ही म्हणताल काय बाई आहे ही, एवढा पसारा करून राहते. तर चला तोच पसारा आता आवरते तुमच्यासोबत, भारी वाटेल व्हिडिओ दाखवताना. हाय हाय, तुम्हाला येणं दाखवते पतलं केलेला. तुम्ही कमेंट करा. बाय. तुम्हाला मदत करणार का? तू मला मदत, तुला मी विचारते तू मदत करणार का? मम्मीला मदत करणार आहे. मदत करणार आहे. हा काय करणार आहे? मम्मीला मदत करणार आहे. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. मदत करणार आहे. तुला ऐकायला सपोर्ट केला, कमेंट करा. बाय. त्यानंतर मस्त असा कॅमेरा सेट केला, अँगल वगैरे बघितला आणि व्हिडिओला स्टार्ट केली आणि म्हणजे कामांना सुरुवात केली. पण त्याच्या आधी केस बांधणे खूप महत्त्वाचे आहेत, नाहीतर त्याशिवाय आपल्याला कामं सुचत नाहीत. मग मस्त अशी केस बांधून घेतली. म्हणलं हॉलपासून सुरुवात करूयात, कारण कोण जो पाहुणा येणार आहे, बाहेरचा व्यक्ती येणार आहे, तो आधी हॉलमध्येच बसणार आहे. त्यामुळे हॉल म्हणलं आधी क्लीन करून घ्यावा, नाहीतर हॉलमध्येच पसारा दिसला तर त्या माणसाला लगेच कळेल की अख्ख्या घरामध्येच पसारा दिसतोय. तर त्यामुळे मी हॉल क्लीन करायला आधी घेतला. तर फटाफट अशी हात चालवायला खूप भारी वाटतं, म्हणजे मला असे व्हिडिओ बघायला सुद्धा भारी वाटतात की नाही का, असे कामं करतायत पटापटा फास्ट फॉरवर्डमध्ये फळवलेला व्हिडिओ. त्यामुळे मला सुद्धा करायची इच्छा असते सारखा असा व्हिडिओ. पण माझा मोबाईल मला साथ देत नाही, कारण माझ्या मोबाईलचं स्टोरेज सारखंच फुल होतं. त्यामुळेच इतक्या दिवस तुमच्यासोबत माझे व्लॉग आलेले नाही आहेत, कारण स्टोरेजचा खूप जास्त प्रॉब्लेम मला व्हायला लागलेला आहे. थोडं जरी व्हिडिओ शूट केला लॉंग व्हिडिओ की लगेचच माझं स्टोरेज फुल होतं आहे. त्यामुळे पूर्ण दिवसाचा व्लॉग काय घेता येत नाही आहे, त्यामुळं तो पूर्ण व्लॉग बनतच नाही आहे आणि थोड्या दिवसानं 2-3 दिवसांना तो डिलीट करावा लागतो. त्यामुळे असं खूपदा झालं की शूट करते अर्ध्या दिवसाचं, लगेच स्टोरेज फुल होतं आणि ते व्हिडिओ नंतर डिलीट करावे लागतात. त्यामुळे तुमच्यासोबत शेअरच करू शकत नाही आहे. म्हणजे किती मला इतके फोटोज मी डिलीट केले, इतके व्हिडिओज डिलीट केले, खूप साऱ्या ॲप्स डिलीट केल्या, तरी सुद्धा पण मला स्टोरेजचा प्रॉब्लेम येतोय. मला समजतच नाहीये नक्की काय चाललंय. हा खरंच आयफोनवाल्यांचा हाच मोठा प्रॉब्लेम असतो. मी खूप साऱ्या माझ्या फ्रेंड्सला सुद्धा विचारलं, आयफोनवाले इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत त्या, म्हणले हा आम्हाला सुद्धा स्टोरेजचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो.
कसं काय स्टोरेज फुल होतं मला तेच समजत नाही आहे. त्यामुळं माझं सगळं बेडरूममधलं किचनमधला सगळा जो पसारा आवरला मी बरं का. आज 10 वाजेपर्यंत माझं सगळं काम आवरलं गेलं, पण ते दाखवायचं मी विसरून गेले. दाखवायचं विसरून नाही गेलं, स्टोरेज फुल झाल्यामुळे की दाखवता आलं नाही. पण जे काय आहे हॉलमधलं क्लिनिंग झालेली मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवलं. तर एवढंच छोटासा व्लॉग होता, म्हणलं आज तो तरी शेअर करावा म्हणून केला. कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.